नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महा-डी-बी-टी पोर्टलवरून ट्रॉली अनुदानासाठी अर्ज कसा करायचा. ट्रॉलीसाठी सरकार 50% पर्यंत अनुदान देते. यासाठी अर्ज करताना मित्रांनो गुगल किंवा क्रोम ब्राउझरमध्ये महा-डी-बी-टी फार्मर असे टाकून घ्या. या ठिकाणी आपण मोबाईलवरून अर्ज करत आहे. मोबाईलची स्क्रीन आडवी करून घेतलेली आहे. महा-डी-बी-टी फार्मर सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल अधिकृत तिच्यावर क्लिक करून घ्या मित्रांनो. पुढे अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करा. अर्जदार लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर दोन पॉपअप येईल, ते वाचून त्याला ओके करून घ्या. ती माहिती वाचून ओके केल्यानंतर शेतकरी आय डी म्हणजे वैयक्तिक शेतकरी ऑप्शनला दाबून शेतकरी आय डी म्हणजे फार्मर आय डी टाकून घ्या. मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी कशी चेक करायची आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी पहिले व्हिडिओ टाकलेला आहे. या ठिकाणी आपण फार्मर आय डी टाकून घेत आहे. फार्मर्स आय डी टाकल्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या जो मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP जाणार आहे. फार्मर आय डी लॉग इन OTP पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर OTP रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP घ्यायचा आहे. OTP प्रविष्ट करा. इथे OTP टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आपण इथे OTP टाकून घेत आहे. OTP टाकल्यानंतर OTP तपासा या बटनावर क्लिक करायचं आहे. OTP तपासा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अधिकृत पोर्टल ओपन होईल मित्रांनो. महा-डी-बी-टीचं लॉग इन होईल. मित्रांनो, अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया कशी करायची आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहोत. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी लॉग इन झालेला आहे. लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपले जर प्रोफाईल 100% कंप्लीट नसेल तर वैयक्तिक तपशील ह्या ऑप्शनमध्ये जाऊन प्रोफाईल 100% कंप्लीट करून घ्यायचं आहे. आपले प्रोफाईल संपूर्ण 100% कंप्लीट आहे मित्रांनो. यानंतर आपल्याला ट्रॉलीसाठी अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करायचं आहे. घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर 4-5 ऑप्शन ओपन होईल. त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण हे ऑप्शन बाबी निवडा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यापुढे मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसहाय्य या बटनावर क्लिक करायचं आहे. तपशीलमध्ये ट्रॅक्टर पॉवर डीलर चलित अवजारे हे ऑप्शन निवडायचं आहे. इथं आपण निवडून घेत आहोत. आणि HP श्रेणीमध्ये जर तुमच्याकडे 20पेक्षा जास्त 35 HP दरम्यान ट्रॅक्टर असेल तर हे ऑप्शन निवडायचं आहे. या दरम्यान ट्रॅक्टर असेल तर. आणि अवजारे उपकरणामध्ये वाहतूक साधने हे ऑप्शन निवडायचं आहे. मशनीचा प्रकार जर तुमच्याकडे 20 ते 35 दरम्यान ट्रॅक्टर असेल तर ट्रॉली क्षमता 3 टन हे ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो. यासाठी व खालचे 2 ऑप्शन क्लिक करून जतन ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. जर आपल्याकडे 35पेक्षा जास्त HPचा ट्रॅक्टर असेल तर 35 HP जास्त हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. HP श्रेणीमध्ये आपण 35 HP जास्तसाठी अर्ज करत आहोत ते ऑप्शन निवडलेलं आहे. यंत्रसामग्रीमध्ये पुन्हा वाहतूक साधने हे ऑप्शन निवडत आहे.
मशनीचा प्रकारमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल मित्रांनो. व खाली दोन्ही ऑप्शनला टिक मार्क करून मी पूर्व संमतीशिवाय कृषी यंत्र अवजारे खरेदी विक्री नाही हे ऑप्शन निवडून जतन करा ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला अजून अर्ज करायचे असेल तर यस करा, नाही तर पुढील पेमेंटसाठी नो हे ऑप्शन निवडा. यानंतर पेमेंट करण्यासाठी अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा मित्रांनो. अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. पुढे तुमच्या समोर पेमेंटची पेज ओपन होईल. या ठिकाणी पेमेंटचे पेज ओपन होत आहे मित्रांनो. ओके हे बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. आता यापुढे आपले इथं ज्या घटकासाठी अर्ज केले ते घटक दाखवले जाईल. पहा ह्या बटनावर क्लिक करायचे आहे. पहा बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केलेले ते पूर्ण अर्ज इथं दाखवले जाईल मित्रांनो. त्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेत सर्व अटी शर्ती मान्य लागू राहतील. पे टू ॲप्लिकेशन फीस या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मेक पेमेंट हे ऑप्शन ओपन होईल व तुमची ॲप्लिकेशन फीस दाखीन. मित्रांनो किती अर्ज केले तर त्यासाठी 23 रुपये 60 पैसे, एक जरी केला आणि 5 जरी केले. मेक पेमेंट हे ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे. मेक पेमेंट ऑप्शन केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात पेमेंटची सोपी पद्धत म्हणजे क्रेडिट अँड डेबिट कार्ड हे ऑप्शन निवडून घ्यायचं आहे. तुम्हाला मोबाईलवरून स्कॅन करून पेमेंट करता येईल मित्रांनो. सोपी पद्धत आहे सर्वात. त्यापुढे प्रोसीड टू फॉर पेमेंट हे ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे. टोटल अमाऊंट म्हणजे 23 रुपये 60 पैसे मित्रांनो. या ठिकाणी UPI फोनपे ऑप्शन असलेलं ऑप्शन क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. शो QR या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर QR कोड ओपन होईल मित्रांनो. दुसऱ्या मोबाईलवरून फोनपेना स्कॅन करून घ्यायचं आहे मित्रांनो स्कॅनर व 23 रुपये 60 पैसे पेमेंट करायचे आहे मित्रांनो. यासाठी 2 मिनिटाचा वेळ आहे. आपण पेमेंट केलेलं आहे मित्रांनो. दुसऱ्या मोबाईलवरून पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. या ठिकाणी पेमेंट प्रिंट दिसेल व आपण इथं ॲप्लिकेशन ID ॲप्लिकेशन नाव दाखवलं जाईल. इथं सक्सेसफुली ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली तुमच्या मोबाईलवर मेसेज पण येईल मित्रांनो. आणि इथून आपण प्रिंट डाउनलोड करू शकतो मित्रांनो. PDF फाईलमध्ये प्रिंट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे बघा प्रिंट डाउनलोड झालेली आहे. अशा प्रकारे आपण मोबाईलवरून अर्ज करू शकतो मित्रांनो. पुढील प्रोसेस तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कागदपत्र हे ऑप्शन आहे मित्रांनो. आपण आपल्या चॅनलवर पुढील व्हिडिओ बनवले जाईल कशा प्रकारे कागदपत्र अपलोड करायचे. धन्यवाद मित्रांनो.